Hello student, have a good day. Good evening, not a good day. Good evening. कशा आहात? बरं आहे ना? आज आपण मॅथ फर्स्ट घेणार आहोत. काल घेतलं होतं ना, x is equal to 0.5 and y is equal to 0.3. Find x plus y. देन दुसरं x मल्टिप्लाइड बाय y आणि तिसरं x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. असं असतं परीक्षेला, नाही का? व्हॅल्यू देतात, ग्राफ मध्ये देतात, बरोबर की नाही? तर मग आता तुम्ही पहिलं फाइंड करा x प्लस वाय. पहिलं काय आहे? x प्लस वाय इज इक्वल टू x ची किंमत किती आहे? 0.5 प्लस y ची 0.3. 0.5 आणि 0.3 खूप सोपं. मग यांची बेरीज किती येते? याची 0.5 प्लस 0.3 5 आणि 3 8. 0.8 आलं का? आहे की नाही? त्याच्याशी बेरीज करायची. प्लस 0. एकच डेसिमल आहे म्हणून एक डेसिमल 5 आणि 3 8. दुसरं काय येणार आहे? x मल्टिप्लाइड बाय y. x मल्टिप्लाइड बाय y. x ची व्हॅल्यू किती आहे? 0.5 मल्टिप्लाइड 0.3 किती आहे? 0.3. मल्टिप्लिकेशन खूप सोपं आहे, एकच आहे का नाही? मग 5 3 किती? 5 3 जार 15 आहे की नाही? 5 3 जार 15. मग तो डेसिमल पॉइंट एकच आहे म्हणून हा 1.5 आला, बरोबर? मग असं केलं तरी चालेल तुम्ही. 5/10 बरोबर? त्याचं 5/10 होतं का नाही? मल्टिप्लाइड 3/10. 5 3 किती? 15 ना, बरोबर? 5 3 किती? 15 आणि 10 3 10 10 100, बरोबर? मग या ठिकाणी हा डेसिमल जो पॉइंट आहे हा कुठे येणार आहे? 0.15 म्हणजेच किती? 0.15/100. 5/10 3/10 10 100 5 3 15. किंवा 2 ने पण भाग जातो. तुम्हाला डेसिमल पॉइंट ने करायचं असेल 5 1 5 5 2 10 3 1 3. मग 3/20 पण येईल. आता परत भागच जात नाही याला. मग 3 ला जर भाग द्यायचा असेल 20 ने तर इथं 20, बरोबर की नाही? 0.20 1 20 किती राहिले? 1 राहिला, 0 घेतला. 20 5 100. कोणत्याही पद्धतीने केलं तर उत्तर तेच येईल, नाही का? 15/100 बरोबर 0.15 किंवा 3/20 म्हणजेच इज इक्वल टू 0.15. कोणत्याही पद्धतीने करा मॅथ, वन अँड द सेम. आता x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तिसरं x स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग x किती आहे? 0.5 स्क्वेअर प्लस 0.3 स्क्वेअर. मगाशी सांगितलं तुम्हाला 5/10. त्याचा काय करायचा? वर्ग. 3/10 त्याचा सुद्धा काय करायचा? स्क्वेअर. 5चा वर्ग किती? 25 आणि 10चा वर्ग किती? 100 प्लस 3चा वर्ग किती? 9
10चा वर्ग किती 100. कळलं? 5चा वर्ग 25, 10चा वर्ग 100, 3चा वर्ग 9, 10चा वर्ग 100. आता छेदस्थानी सारखे झाले का नाही? 25 आणि 9 पाचवीला जशी बेरीज करतो किती होते? 34/100 आहे की नाही? 34/100 आलं उत्तर. याची बेरीज झाली का नाही? मग याची 34 आणि छेद हे 100 म्हणजे 0 किती आले? याला उत्तर. कळलं सर्वांना? असे उदाहरणं सोडवा तुम्ही घरी. ओके, एन्जॉय मॅथमॅटिक्स, एन्जॉय लाईफ, एन्जॉय